अमरावती महानगरपालिकेमध्ये 6 मार्च रोजी स्थायी समिती सभापती पदाकरिता झालेल्या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. अविनाश मार्डीकर यांनी 11 मते मिळवत विजय मिळवला असून प्रशांत महल्ले यांचा पराभव झालाय. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरिता शुक्रवार 6 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक देखील उपस्थित होत्या. सकाळी 9 वाजल्यापासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये सर्वप्रथम नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आणि शेवटी हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत स्थायी समितीचे एकूण 16 सदस्य मतदानाकरिता पात्र होते. सभापती पदाकरिता 2 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस पक्षाकडून प्रशांत महल्ले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून अविनाश मार्डीकर यांनी उमेदवारी दिली होती. मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आला. यात अविनाश मार्डीकर यांना 11 मते मिळाली आणि ते विजयी झालेत, तर प्रशांत महल्ले यांनी केवळ 2 मते मिळवलीत. उर्वरित 2 सदस्यांनी मतदानात तटस्थ भूमिका घेतली. निकाल जाहीर होताच नागरिकांनी आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात अविनाश मार्डीकर यांचे अभिनंदन केलेत. अमरावती महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महायुतीमध्ये असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेत महापौर भारतीय जनता पार्टीचे, उपमहापौर युवा स्वाभिमान पार्टीचे आणि स्थायी समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशा पद्धतीचं नियोजन ठरल्याप्रमाणे महायुतीचा धर्म आम्ही सगळ्यांनी पाळलेला आहे. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई पवार, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, युवा स्वाभिमानचे सन्माननीय अध्यक्ष आमदार रविभाऊ राणा आणि आमचे सन्माननीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयभाऊ खोडके साहेब, आमचे आमदार सुलभाताई खोडके, संजयभाऊ खोडकेंचा माझ्यावरती जो विश्वास आहे त्या विश्वासानं त्यांनी माझ्यावरती पुन्हा या अमरावती शहराची, या अमरावती महानगरपालिकेचा 31वा स्थायी समितीचा सभापती म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे, निश्चितपणे अमरावती शहराच्या विकासाला गती कशी देता येईल, अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करता येईल आणि अमरावती महानगरपालिकेत असलेलं जे स्पिल आहे, जे दायित्व आहे ते कसं कमी करता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून अमरावती शहराला विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कर्जात डबलेली महानगरपालिका म्हणता येणार नाही. महानगरपालिकेची प्राप्त परिस्थिती ही अशाच पद्धतीची अनेक वर्षापासून आहे, परंतु त्यातूनही मार्ग काढून अमरावतीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महानगरपालिकेचं जे दायित्व आहे ते किती कमी करता येईल, स्पिल कसा कमी करता येईल यासाठी या वर्षाचा अर्थसंकल्पामध्ये भाग घेण्याची जी संधी मिळाली आहे, निश्चितपणे अमरावतीला विकासाला दिशा देण्यासाठी काम करणार आहे. परंतु ही जे मला संधी प्राप्त करून दिली आमचे आदरणीय, माझं दैवत आदरणीय संजय खोडके साहेबांनी खऱ्या अर्थानं या महायुतीच्या धर्मात हे पद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवत जो विश्वास महायुतीच्या प्रती अमरावती शहरात या जिल्ह्यात निर्माण केला, मी आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके साहेबांचं मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे, आदरणीय आमदार सुलभाताई खोडके यांनी जो विश्वास टाकला आहे, हा विश्वास निश्चितपणे शहराला विकासाची गती देण्यासाठी सार्थकी ठरवेल याची मला खात्री आहे. प्राथमिकता क्या रहेंगी आपकी? प्राथमिकता ये रहेंगी कि अमरावती महानगरपालिका के जो उत्पन्न के स्रोत है उसको कैसा बढ़ाना, क्योंकि स्थायी समिति का एक विषय ऐसा है कि यहाँ पर अर्थसंकल्पीय जो तरतूदी दी जाती है उसको किस पद्धत से अमरावती का महानगरपालिका में जो स्पिल है वो स्पिल कम करके अमरावती को विकास की गति कैसी देना, उस पर ज़्यादा से ज़्यादा भर रहेगा. आरोग्य